बाहेरील एजंटकडून परस्पररित्या रूम भाड्याने घेतल्यास फसवणुकीची शक्यता. करंजाडे रिअल इस्टेट असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा. करंजाडे परिसरात बाहेरील रिअल इस्टेट एजंटकडून रूम दिले जातात. सोसायटीचे चेअरमन आणि अन्य पदाधिकारीही क्षुल्लक कारणावरून कमिशन मागतात. यातून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे करंजाडे परिसरात करंजाडे रिअल इस्टेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडूनच रूम घेतल्या जाव्यात असा सूर असोसिएशनच्या बैठकीत लावण्यात आला. करंजाडे रिअल इस्टेट असोसिएशनची बैठक ग्रामपंचायत शाळेत रविवारी झाली. बैठकीत बाहेरच्या एजंटची घुसखोरी सहन केली जाणार नाही. आम्हाला जेमतेम पैसे मिळतात, त्यातही सोसायटीचे अध्यक्ष कमिशन मागतात, यामुळे नुकसान होऊ शकतं. परप्रांतीयांचे चारित्र्य पडताळणीनंतरच त्यांना करंजाडे परिसरात रूम दिले जातील. करंजाडे परिसरात असोसिएशनच्या अधिकृत रिअल इस्टेट मेंबर्सकडूनच संबंधित व्यवहार केले जावेत. सुरक्षेच्या कारणास्तव करंजाडे रिअल इस्टेट असोसिएशन नेहमीच काळजी घेत असते. पोलीस प्रशासन तसेच नागरिकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा अध्यक्ष सनी कैकाडी, उपाध्यक्ष मारुती पोपट, सचिव जगदीश चौधरी, खजिनदार दीपक भोईर यांनी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कोकण संध्या वृत्तवाहिनीशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. नमस्कार, मी सनी कैकाडी. माझा असा मुद्दा होता का आज करंजाडे असोसिएशनचे आमचे जे मेंबर्स आहेत आणि माझा करंजाड्यामध्ये बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा पण बिझनेस आहे. करंजाड्या सर्जनचा अध्यक्ष पण मी आहे आणि आमचे काही मित्र आहेत, सर्व एजंटगिरे सर्व जे करतात ते सर्व आज माझ्याकडे आले आणि आमचा एकच मुद्दा आहे का त्यांना भरपूर का त्रास व्हायला लागलाय का जे बाहेरचे एजंट येतात आणि बंगाली बोला, मुसलमान बोला, त्याच्यानंतर कोण क्रिमिनल लोक यांना आमचा आयडी न दाखवताना रूम भाड्याने देतात. रूम भाड्याने देतात वर तिथं काय भानगडी करतात, काय करतात, मग त्याच्याने नाव होतो रिअल इस्टेट करंजाड्याचा. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाला वॉर्न केलेलं आहे, फक्त रिअल इस्टेटचे करंजाड्याचे जे एजंट आहेत तेहीच रूम द्यायचा, त्याच्या व्यतिरिक्त कोणी द्यायचा नाही. पण तरी एवढा सुद्धा बोलून सुद्धा बाहेरची लोक येतात आणि इथं रूम देतात, न आयडी असून नाही काय कोणता एजन्सी करत नाही काय करत. 2 पैशाच्या भाड्या त्यांना 2 पैसे भाडा वाढून दिला का ते इथं रूम भाड्याने देतात आणि भाड्याने दिल्यानंतर काय झालं लफडा का मग ते येतो समजा रिअल इस्टेट अध्यक्षावर येतो किंवा उपाध्यक्ष येतो किंवा ग्रामपंचायत जे आहेत त्यांच्यावर येतो. दुसरी गोष्ट का आम्ही हे बांगलादेशी हॉटेलवाल्या मुलींना आणि मुस्लिम लोकांना बाहेरनं जे क्रिमिनल करतात यांना रूम देणं कंपल्सरी बंद केलेलं आहे. तरी पण बाहेरचे एजंट आणि जे घरी बसलेले जे लोक आहेत ते देतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे आम्ही आता रूम समजा एखाद्या एजंटने आमच्या रूम भाड्याने दिली का त्यामध्ये सोसायटी मधला चेअरमॅन, त्यातला वॉचमॅन हे सक्त मनाई करतात का आमच्या रूम मध्ये तुम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये यायचा ना, इथली डील आम्हीच करणार. अरे ते भाडा भरणार, ते पोरांना पगार देणार, ते तुम्हाला भाडा देणार, तुम्हाला कमिशन देणार, ते रूमचा भाडा देणार, रूमवाल्यांना देणार का स्वतःचा पोट भरणार. त्यामुळे आमचा भरपूर यांना विरोध आहे का तुम्ही जे रिअल इस्टेट वाले त्यांच्याकडनं जे आयडी असेल त्यांच्या इथनच रूम घ्या, त्यांनाच तुम्ही सहकार्य करा. बाहेरच्या एजंट कोण येणार तर त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे जे एजंट आहेत जे करंजाड्यामधले ते सर्व कामं धंदे सोडून या रिअल इस्टेट मध्ये उतरले तर का तो स्वतःच्या पोटा पाण्यासाठी. तर कृपया करून बाहेरचे एजंट जे येतील त्यांना आले का आम्ही त्यांना इथं उभे करणार नाही आणि आलं तर कायदेशीर कारवाई करू. फक्त पोलीस प्रशासनाने आणि जे पत्रकार त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा, आम्ही कायदेशीर कारवाई करणार त्यांच्यावर, त्यांना आम्हाला फक्त त्यावेळी आम्हाला सपोर्ट करावा. इतर गोष्टी जे आहेत फक्त आम्हाला येत नाही बोलत आहे, जे इतर बोलतात फक्त ते जे सोसायटी मधले जे सुपरवायझर बोला, सेक्रेटरी हे आम्हाला डायरेक्ट धम देतात का आमच्या बिल्डिंग मध्ये शिरायचे तर आम्हाला कमिशन द्या. अरे तुम्हाला कमिशन का द्यायचे? तुमचं काम चेअरमॅन त्या तुमच्या बिल्डिंगचे तुम्ही जे मेंटेनन्स देतात सर्व देतात त्याच्यामध्ये खुश राहा ना. याच्यामध्ये तुम्हाला गरज काय इंटरफेअर करायची? जे मेहनत करणार गोरगरीब मेहनत करणार रिअल इस्टेट धंदा करणार मरणाचा कस्टमरला फिरवायचा, त्या धंदा करणार त्यातनं 5,000 भेटणार. 5,000 मधनं आयडी मधनं 2,500 एकाला देणार 2,500 त्यातनं पण तुम्ही कमिशन घेणार. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, जे तुम्ही चेअरमॅनच्या नावाखाली आणि सुपरवायझरच्या नावाखाली तुम्ही पैसे घेता. एकच विरोध तुम्हाला करतोय, ह्याच्या पुढे असा काय आढळल्यात आम्ही कायदेशीर कारवाई करणार. सर्व गोष्टीवर आम्हाला विरोध आहे का तुम्ही या गोष्टी सोडून द्या. आणि रिअल इस्टेटचे जे नावं आम्ही लिहणार पोलीस स्टेशन मध्ये देणार, पत्रकारांना पण देणार. त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही दिला त्याची जिम्मेदारी करंजाडे रिअल स्टेशन राहणार नाही. त्याची जिम्मेदारी चेअरमॅन आणि सोसायटीवाला ते राहणार, कारण ते त्यांच्या मर्जीने ठेवतात ना. काही जरी झाला तर जिम्मेदारी त्यांची राहणार. आम्ही एक लेटर बनवणार, भिंतीवर त्यांच्या लिहणार का आमचा असोसिएशन आहे, असोसिएशन शिवाय कोणाला काही देता कामा नाही आणि असा काय घडला आम्ही तक्रार तात्काळ पोलीस स्टेशनला जाणार ना त्याची कंप्लेंट करणार. कारवाई मी आता सक्त आम्ही बोललेलं आहे का बाहेरचे जे आता कंपल्सरी पोलीस स्टेशनला एनओसी
लेटर आणि एनओसी कंपल्सरी पण लिगली तुम्ही ऍपनी करता ती नाही, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एनओसी करून ज्या रूम मध्ये जे भाडोत्री राहतात त्यांचे 2 मिनिटं तुमचे वाया जातील का वेस्टेज जातील, पण जे रूम मध्ये राहतात त्यांचे फोटो, त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड हे कंपल्सरी पोलीस स्टेशनला नोंद झाली. त्याच्यानंतर नोंद झाल्यानंतर त्यांना लेटर घ्यायचा, तो लेटर तुम्ही सोसायटीमध्ये द्यायचा. नुसता 2 पैशासाठी स्वतः जाऊन नाही देतात. सोसायटीमध्ये सोसायटीना सांगायचा हा लेटर आम्ही देतो, ह्याच्या व्यतिरिक्त कोण तुम्ही फ्लॅटमध्ये आला त्याला अडवणं तुमचं काम आहे. आम्ही हे लोकांची नोट, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो देतो, हीच व्यक्ती इथं राहू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोण आला तर त्या भाडेकरूंनी सोसायटीमध्ये कळवावा आणि त्याची नोंद करावी. बाकीच्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम जर का झाला तर आम्ही त्याची जिम्मेदार राहणार नाही. आणि बाहेरची लोक जे येतात, आणि मी माझ्या रिअल इस्टेटवाल्यांना पण एक वॉर्निंग देतोय, तुम्ही जे बाहेरची लोक बाहेर देशात राहतात किंवा मुंबईत राहतात त्यांचे तुम्ही फ्लॅट देता तर त्यांच्याशी काही तुम्ही फ्रॉड करू नका. काही गोष्टी झालेल्या आहेत त्या फ्रॉड करू नका. ते इथं येत नाही म्हणून त्याचा असा गैरफायदा करू नका. तुम्ही कोणालाही रूम द्या, कोणत्या क्रिमिनलला 2 पैशासाठी द्या, कोणत्या मुस्लिमांना द्या. मी बोलत नाही मुसलमानांना रूम नका देऊ, पण जे फॅमिली असेल, चांगली असतील, कामधंदेवाले असतील त्यांना तुम्ही रूम द्या. पण तुम्ही 4 मुलं राहतात, 4 मुली राहतात, त्यांना रूम देऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारू नका. उद्या काय बरा वाईट झाली तर गावाचं नाव खराब होईल, तुमचं नाव खराब होईल आणि आपला सोसायटीचं नाव खराब होऊन देईल. असं काही कृत्य करू नका जेणेकरून आपला गावाचं नाव हे चांगलं राहिलं पाहिजे. आणि जो एसीशोने करंदाडे त्याच्यावर कोणताही दाग लागता कामा नये. जे काय आहे तुम्ही पोलीस स्टेशनला करून करा. आमच्याकडे आम्ही कोणी एजंटच्या व्यतिरिक्त काही एजंट असे आहेत की हे परस्पररित्या रूम देतात, तर असं आपण काय हवं? तर तेच बोलतो मी का आमच्यामध्ये आता मीटिंग, आम्ही 100 जणांची मीटिंग मध्ये तेच ठरलाय का आपल्या व्यतिरिक्त कोणीही रूम दिला तर त्याची जिम्मेदारी आपल्या, जो कोण देईल त्याला तिथल्या तिथं आम्ही एसोसिएशन मधनं बाहेर काढला जाईल. बांगलादेश आणि कोणाला पीजी वाल्यांना ठेवणार नाहीये, त्यांना बाहेर तत्काळ काढला जाईल. पीजी वाल्यांना कोणत्या एखादा कामाधंद्याला कोणत्या कंपनीत असतो त्याचा तुम्ही आयडी घ्या, त्याचा सर्व गोष्टी घ्या, त्याचे डॉक्युमेंट्स घ्या. करंजाडे असोसिएशन मध्ये आज आमचे जवळजवळ 108 मेंबर आहेत. तर कसं आहे माहितीये का, आता जो नवीन माणूस जो येणार आहे बाहेरून, तो जेव्हा जर एखाद्या एजंटकडे जर आला तो पूर्ण चौकशी करतो, गाव वगैरे विचारतो. पण काय होतं, रोज जर माणूस जर एखाद्या सोसायटीच्या वॉचमॅनकडे जर गेला तर वॉचमॅनला 2 रुपयाचे असे तो काही नाव गाव काही विसरत नाही. तो लगेच त्याच्या ओनरची चावी असतो, रूम दाखवतो, रूम भाड्याने देतो. ते झालं एक पलीकडचं. दुसरं झालं एक गोष्ट सुपरवायझरची. आता सुपरवायझर काय ओसी यायच्या सगळं त्याच्याकडे ते चावी असतात. मग आमचा एजंट गेला का तिकडे सांगतो नाही ते रूम नाहीये, जर तुम्हाला द्यायचं तर मला अर्धा कमिशन द्यायला लागेल. आता हा कमिशन द्यायचा काय संबंध याला? तू सुपरवायझरच काम कर ना. आणि राहिली गोष्ट, आता आमच्याकडे जेव्हा कुठूनही येणार जो परदेशातून किंवा बाहेर महाराष्ट्र बाहेरून येणार माणूस असू दे, जेव्हा येतो तेव्हा आम्ही पहिले चौकशी करतो. बाबा तुझं गाव कुठलं आहे, तू कामाला कुठे आहे, तुझा काय धंदा करतो, तुझ्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत पहिले इथे विचारायला लागतो का. तर आता उद्या सांगेल मी 10 आहेत, दुसरं 2 आणतो बाहेरून, मग ते आपल्याला समजत नाही. म्हणून आम्ही असोसिएशन जेव्हा एखादी रूम भाडे देतो तर आम्ही पूर्ण त्याची पूर्ण काळजी घेतो की कुठल्याही प्रकारचा गैरकारभार होऊ नये, कुठल्याही प्रकारचा फ्रॉडगिरी होऊ नये. पण असं असतानाही पण इथं आता या करंजाडमध्ये आता बघतो 2-3 सोसायटीचा आता आमच्या कानावर असं आलंय का जर तुम्हाला भाड्याने द्यायचे असेल तर तो सेक्रेटरी किंवा जो सुपरवायझर ते आम्हाला 2,000 का 3,000 द्यायचे. अरे आता आम्ही घेतो एक भाडा, त्याच्यामध्ये एखाद दुसरी आयडी असते. मग जर तुम्ही जर 2 ना 3,000 घेता तर काय राहणार. आणि आम्ही ज्यावेळेला एखादी पार्टी आणतो त्या पार्टीला व्हेरीफाय करतो. आम्ही एखादी पोलीस झाल्याशिवाय कोणाला रूम मध्ये एंट्री पण देत नाही. तर जे काय आता जे चालले सोसायटीचे जे काय सेक्रेटरी, अध्यक्ष किंवा सुपरवायझर असतो किंवा वॉचमन असू दे, यांच्याकडं आमचा एकच तुम्हाला सांगणं आहे की यांच्याकडून रूम न घेताना असोसिएशनच्या मेंबर तर्फे कोणाकडून जर रूम घेतली तर त्या गोष्टीचा आपल्याला एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. जे काय आता जे लास्ट टाइम ते सेक्टर 6 मध्ये झालं ते काय आमच्या असोसिएशन कुठल्याही मेंबरने दिली नव्हती, ते दिलं होते ते कोणीतरी बाहेर यायची. आणि अजून एक अशी महत्वाची गोष्ट, आता नो ब्रोकरवर लोक टाकतात रूम. अरे नो ब्रोकर हल्ली सगळीकडे मोबाईल सॉफ्टवेअर एवढा आहे, तर नो ब्रोकर मुळे काय होतं, समोरच्या ती माहिती काय भेटत नाही. समोरचा ओनर बाहेर पार्टीला तो वॉचमॅन जा माहिती चावीत रूम देतो. अरे बाबा तो कोण आहे काय जे काय चौकशी होतो का, नाही होत. तर आम्ही एवढीच विनंती करतो, तुम्ही नो ब्रोकर असतो कुठलाही आपल्याकडे एवढी मोठी असोसिएशन जर स्थापित झाली असेल तर या असोसिएशन मार्फत जर तुम्ही रूम दिला तर कुठल्याही प्रकारची हानी वगैरे होणार नाही. कुठल्याही प्रकारचा जो आता जे काही गैरकारभार चाललाय किंवा जे आता आज आपल्या देशावरती जे चालू आहे संकट हे चालत. म्हणून आम्ही एवढीच विनंती करतोय तुम्हाला पत्रकार माध्यमांना का आमचं कळ काय आहे की जे काय आमचे जे काम चाललंय ते व्यवस्थित पद्धतीत चालेल. तुम्ही वॉचमॅनकडे जाणं किंवा सुपरवायझरकडे जाणं किंवा ते सेक्रेटरी किंवा सोसायटीचा अध्यक्ष असेल
यांनी कुठल्याही प्रकारची पैशाची आमिष नाही, 2 रुपयाची आमिष बाळगता आणि होतं मोठं नुकसान. त्या आमिषाला कधी बली पडू नका. तुम्ही असोसिएशनच्या मार्फत जा. असोसिएशन त्याची पूर्ण चौकशी करण्याशिवाय रूम काही भाड्याने देत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. हो सर, बॅचलरला आहे. बॅचलर असेल तर त्याचा पहिला कंपनीचा आयडी बघितला जातो. कंपनीच्या आयडी वरून आपण व्हेरीफाय करतो. आता ऑनलाईन पोलिसिंग शिकेल तर कंपनीचा नंबर घ्यायलाच लागतो. तर बॅचलर नाही असं बोलू शकत नाही, देऊ शकतो. आज कोणी कुठल्या गावावरून ते काय ते प्रत्येकाचे ऐपत नसतं. सिंगल रूम राहतो, मग 2 मित्र 3 मित्र, तर आपण त्याचं व्हेरीफाय केल्याशिवाय देत नाही. क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर तुम्ही क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा नाही, मग त्याला नाहीच सांगतो. असू दे ना. जर तसे जर असेल तर त्यांना खाली करायला पाहिजे. अजिबात ठेवायचंच नाही. काय संबंध, आपण आपल्या करंजाचं नाव खराब करू शकत नाही. आता हे जे तुम्ही जे आता मला सांगितलं याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष सनी भाऊ यांनी आता जी मीटिंग घेतली, त्यांचं म्हणणं हेच आहे की आपल्या असोसिएशनचं नाव आणि आपल्या करंजाचं नाव कुठेही खराब होता कामा नाही.